मित्रांनो 12 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही इथं दापोलीला पोहोचलो आता। तर तुम्ही बघू शकता आता आम्ही दापोली स्टँडवरती आहोत। तर टोटल 12 तास लागले आम्हाला यायला। तर तुम्ही आज येत आहे तर काळजीपूर्वक या, जरा लवकर निघा तुम्ही सर्वांनी। मी कोकण रक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय। तर मित्रांनो तर आता आपण निघालोय गावाला, गणपतीसाठी आता आपण गावी निघालोय। तर आता आमचे ते बॅगा भरणं चालू आहे आता। तर आमचे मेवणे विनायक पाळले तर बॅगा भरत आहेत। तर आता आपली तर बॅग भरून झालेली आहे आता। तर आता आपण निघतोय, आज लवकरच निघतोय कारण गणपतीचा माहोल आहे आणि सर्व ट्रॅफिक खूप जाम आहे। तर आता रोज डेली 9:30 वाजता आमच्या बस सुटतात, पण आज 8ला आमच्या बस सुटणार आहेत। तर आता आम्ही आज लवकरच निघतोय। तर आता बघूया आता आम्ही किती वाजता दापोलीला पोहोचतो ते। तर आता बघूया आता आपण। तर आता आपण आता पुढे बघूया की कसं काय आता आपली ट्रॅव्हलिंग होते। फायनली आता आपली बस सुटले टायमिंगमध्ये, बरोबर 8 वाजता बस सुटले नॅशनल पार्कवरून। तर आता खूप ट्रॅफिकमध्ये आता आम्ही अडकलोय। तर आता बघूया आता की गावी आता एक्झॅक्ट किती वाजता ही बस पोहोचते ती। तर आता समजेल थोड्या वेळामध्ये, कारण ट्रॅफिक खूपच आहे मित्रांनो। ट्रॅफिक खूप जाम आहे, तुम्ही बघू शकता खूप हायवेला खूप ट्रॅफिक आहे। तर असं वाटतं उद्या लेट तर होणारच आहे आपल्याला। तर बघूया आता उद्या किती वाजतात ते। आता आपण आलो आहे मित्रांनो ढाब्यावरती आलो आहे, हॉटेल ग्रीन पार्क या ढाब्यावरती आता आलो आहे। थोडा रेस्ट करून आता गाडी पुढे जाणारच आहे आता। तर आता बघूया आता या ढाब्यावरती आम्हाला बोलले 20 मिनटं गाडी थांबेल म्हणून। तर बघूया 20 मिनटं थांबते का अर्धा तास थांबते, कारण आता रात्रीचे जवळजवळ 2 वाजलेले आहेत। 2 वाजता गाडी ढाब्यावरती आलेली आहे, म्हणजे गाडी जवळजवळ 1.5 तास लेट आलेली आहे गाडी। तर बघूया आता जवळजवळ 12 तासाच्या वेटिंग नंतर तर आता आम्ही दापोलीला पोहोचलो आहे। रात्री 8ला गाडी सोडलेली, तर सकाळी 8ला पोहोचलो आहे। तर आम्ही आता दापोली स्टेशनला आलो आहे, आता दापोली स्टँडला आलो आहे। तर आता बघूया आता आम्ही घरी निघतो आता। तर आता मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आता। आम्ही ऑटो केली आणि आता ऑटोने आता आम्ही निघालो आहे घरी आसूदला। तर मी आसूदला राहतो, आसूद बागेवरती राहतो। तर आता आम्ही निघालो आहे ऑटोमध्ये आता आहोत सर्वजण। तर आम्हाला 7 किलोमीटर लांब आहे आम्हाला इथून, म्हणजे दापोली स्टँडवरून आमचं गाव 7 किलोमीटर लांब आहे। तर आता आम्ही आता ऑटोमध्ये आहोत। तर बघूया आता जवळजवळ 2-4 महिन्याने आता आम्ही गावी जातो आहे। पाऊस रात्रीभर खूप पाऊस होता, तर रस्ते ओले आहेत। तर आता मग काहीच मिनिटात आता आपण पोहोचणार आहोत। आपण पोहोचतोय थोड्या वेळात आपण पोहोचणार आहोत आपल्या घरी आपण आता। तर काही क्षणाची आत होता, तर आता आपण घरी पोहोचतोय। आलो 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 आणि फायनली आता आपण पोहोचलो आहे घरी। तर आता आपण आपल्या घरी आलो आहे आता। तर आम्ही सगळेजण आता ऑटोमधून उतरलो आहे आता। मोठे भाऊ आमचे पुढे चालले, त्याच्या पुढे वहिनी आहे, 2 नंबर भाऊ 2 नंबर वहिनी आहेत पुढे। मागे मोठा भाऊ आहे, सगळे बॅगा घेऊन जात आहेत। माझ्या हातात सुद्धा बॅग आहे, पण मी कॅमेरा पकडला त्यामुळे दिसत नाही आहे। तर आता आम्ही घरी शिरतोय। तर फायनली आता आम्ही घरी आलो मित्रांनो। तर तुम्ही नक्कीच येणार असाल तर नक्कीच तुमची गाडी लवकरात लवकर सोडा, नाहीतर तुम्ही खूप लेट याल म्हणजे। तर आता फायनली आता आम्ही घरी पोहोचलो मित्रांनो। आता फायनली आता आपण कोकणामध्ये आलो आहे, आता दापोलीमध्ये आलो आहे, आता आपल्या घरी आलो आहे। तर टोटल आपल्या 12 तास लागले इकडे घरी येण्यासाठी, कारण आपण रात्री 8 वाजता आपण गाडी सोडलेली आपली साईदत्त ट्रॅव्हल। तर रात्री 8 ते सकाळी 8 आम्ही 8 वाजता दापोलीला उतरलो। तर बरोबर 12 तास लागले, कारण खूप ट्रॅफिक आहे। कारण मुंबईतून बाहेर पडायला आम्हाला जवळजवळ 1 वाजला। नंतर ढाब्यावरती आम्हाला 20 मिनटं गेली। नंतर पुढे ढाब्यावरून बाहेर पडल्यानंतर पेण पनवेलच्या पुढे मग अजून म्हणजे रायगड माणगावला येईपर्यंत आम्हाला जवळजवळ अजून तिथे 2 तास गेले आम्हाला। म्हणजे आम्ही टोटल 4 वाजता आम्ही बाहेर पडलो। तर असं करून आम्हाला टोटल 12 तास गेले। तर तुम्ही येताय काळजीपूर्वक या सर्वजण, कारण खूप असं ट्रॅफिक तुम्हाला भेटेलच। तर नक्कीच या, आम्ही 2 दिवस आधी आलेलो त्यामुळे आम्हाला थोडा ट्रॅफिक कमी भेटला, म्हणजे आम्हाला 12 तास लागले। आणि जर तुम्ही येताय तर तुम्हाला कदाचित 12 ते 15 तास होऊ शकतात। तर तुम्ही लवकरात लवकर या। तर आता मित्रांनो चला आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत बाय।